नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत यूज ऑफ देअर. व्हेन यू ट्राय टू स्पीक कंटिन्युअसली यू नीड टू यूज नंबर ऑफ सेंटेन्सेस, सो you should have sufficient vocab as well as sentence making strategy. There चा यूज. देअर म्हणजे काय? जेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं वर्णन करायचं असेल तर तुम्ही देअर चा यूज करून त्या गोष्टीचं वर्णन करू शकता. एक्झाम्पल घेऊया. देअर आर 3 गर्ल. मी काय म्हटलं? देअर आर 3 गर्ल्स. मी 3 मुली म्हटलं. तिथे 3 मुली आहे. देअर आर. जर एक असतं तर देअर इज म्हटलं असतं, पण इथे 3 मुली आहे तर मी काय म्हटलं? देअर आर 3 गर्ल्स. देअर आर 3 गर्ल्स. दुसरं वाक्य घेऊया. देअर इज अ बॉय. तिथे एक मुलगा आहे. देअर इज अ बॉय. देअर इज अ बॉय. देअर इज अ बेड. एक बेड आहे. देअर इज ए लॅपटॉप. देअर आर नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज इफ यू लर्न इंग्लिश. खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी ओपन होत आहे. देअर इज अ टीव्ही. देअर इज अ फॅन. आता मी इथे इज यूज केला. इज का बरं यूज केला? कारण एक आहे. एक असेल तर इज यूज करा. नंबर ऑफ असतील तर आपण आर यूज करतोय. जर हेच तुम्हाला पास्ट टेन्स मध्ये बोलायचं आहे तर तुम्ही कसं बोलू शकता? देअर वॉज 2 बॉय. बरोबर आहे का? नाही. आता 2 आहे, एक पेक्षा जास्त आहे, तर देअर वर 2 बॉईज म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल? देअर वर 2 बॉईज. देअर वर 3 गर्ल्स. तिथे होत्या किती? 3 मुली होत्या. देअर वर नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज इन द वर्ल्ड. देअर वर नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज होत्या. तर तुम्ही पास्ट मध्ये बोलायचं असेल तर वॉज आणि वेअरचा वापर करू शकता. एक वचन असेल तर वॉजचा वापर करा, अनेक वचन असेल तर वरचा वापर करा. नेक्स्ट आहे फ्युचर मध्ये जर तुम्हाला बोलायचं असेल देअरचा वापर करून डिस्क्रिप्शन देताना, तर तुम्हाला विलचा वापर करावा लागेल. काय वापर करावा लागेल? देअर विल. विलचा वापर करून तुम्ही फ्युचर मध्ये एखाद्या गोष्टीचं डिस्क्रिप्शन देऊ शकता. देअर विल बी 1 फ्रेंड. देअर विल बी 1 फ्रेंड. देअर विल बी म्हटलं तिथे असणार, एक मित्र असणार. देअर will be number of opportunities. There will be number of opportunities. आता आपण काय म्हटलं? तिथे नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज असणार, असेल. तर अशा प्रकारे प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचरचा मध्ये तुम्ही देअरचा वापर करून खूप सारे सेंटेन्स बनवू शकता आणि इंग्रजी अगदी सोप्या रीतीने बोलू शकता. तुम्हालाही वाटत असेल की आपल्या मुलांनी इंग्रजीमध्ये फाडफाड बोलावं, तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या फ्री वर्कशॉपसाठी रजिस्टर करू शकता. तसेच तुम्ही कॉल करून गायडन्स घेऊ शकता.